जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चिवडची भाजी करणार आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने भाजी ओळखली जाते. ही भाजी थंड आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये चिवडची भाजी आवर्जून खाल्ली जाते. भाजी करण्यासाठी ही एक पाव भाजी. ही भाजी जमिनीला लागून वाढत असल्यामुळे या भाजीला माती खूप जास्त प्रमाणात असते, म्हणून स्वच्छ निवडून घ्यायची. मी ही भाजी निवडून घेतली. एका भांड्यात पाणी घेऊन 10 ते 15 मिनिट भाजी पाण्यात ठेवायची. 10 ते 15 मिनिटानंतर पाण्यातून भाजी काढून बघा, भाजीची माती अशी पाण्यामध्ये जमा होते. यानंतर पुन्हा 5 ते 6 पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या भाजीला भरपूर प्रमाणात माती असते, त्यामुळे स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची. भाजीची माती पूर्णपणे निघायला हवी. भाजी धुवून झाल्यावर पाणी निथळून घ्यायचं. भाजी कापून घेते. ही भाजी चिवडीची भाजी, चिगळ्याची भाजी, बारीक घोळची भाजी, चिवईची भाजी अशा अनेक नावांनी ओळखली जाते. ही भाजी करण्याची सर्वांची वेगवेगळी पद्धत आहे. भाजी कापून झाली. यामध्ये या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ, यापेक्षा जास्त बेसन पीठ टाकायचं नाही. मिक्स करते. भाजीला बेसन पीठाचं हाताने लावून घ्यायचं. या पद्धतीने करून बघा, भाजी अतिशय चविष्ट तयार होते. लहान मुलं आवडीने ही भाजी जेवतात. असं सर्व भाजीला बेसन पीठ लावून घेतलं. भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल थोडं जास्तच घ्यायचं. मोहरी, बारीक कापलेला कांदा थोडा जास्तच घ्यायचा. मी 2 कांदे बारीक कापून घेतले. कांदा तेलावर परतून घ्यायचा. कांदा परतल्यावर यामध्ये अद्रक लसूण जिरं पेस्ट, अद्रक लसूण परतून झाल्यावर हळद, या चमच्याने अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर मिक्स करते. हे सर्व 1 मिनिट परतून घ्यायचं. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लाईक करा, रेसिपी शेअर करा. यामध्ये चिवडची भाजी टाकून मिक्स करते. पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकताच वाफेवरच भाजी शिजते. शिजताना या भाजीला पाणी सुटते. चवीनुसार मीठ मिक्स करते. झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनिट होऊ द्यायची. 5 मिनिटानंतर बारीक कापलेली ताजी कोथिंबीर मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिट होऊ देते. 2 मिनिटानंतर भाजी तयार आहे. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. विदर्भामध्ये उन्हाळ्यात आंब्याच्या रसासोबत ही भाजी करतात. या पद्धतीने एकदा करून बघा, सर्वांना आवडेल. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.